मित्रांनो, तुम्ही SIR फॉर्म भरला आहे का? तुम्ही सेल्फ एन्युमरेशन केलं आहे का? ACID म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? 2002च्या जनगणनेत तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं नाव कसं शोधायचं हे तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेसची तुमच्या गावाची किंवा तुमच्या शहराची लिस्ट कशी काय ऑनलाईन शोधायची, कशी ती डाउनलोड करायची हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये ती सगळी माहिती तुम्हाला जाणून घेता येणार आहे आणि ती महत्त्वाची सुद्धा आहे. कारण SIR फॉर्म भरण्यासाठी सरकारने एक डेडलाईन दिली आहे आणि ती आता जवळच आहे. सध्या सोशल मीडियावर SIR फॉर्म, ACID, सेल्फ एन्युमरेशन या शब्दांबद्दल आणि या सगळ्या टॉपिक्सबद्दल जरासा जास्तच गोंधळ निर्माण झालेला आहे. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की या सर्व प्रोसेस एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत. काही जण म्हणतात की SIR भरला तर तुम्हाला ACID मिळतो आणि काही जण म्हणतात की ACID जनरेट झाला ना म्हणजेच तुमचा SIR फॉर्म भरला गेला. हे खरं आहे का? याच्या मागचं सत्य काय? तीच सगळी माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना कोणाला SIR, ACID किंवा सेल्फ एन्युमरेशन याबद्दल माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, नक्की शेअर करा. सर्वप्रथम आपण SIR म्हणजे काय त्याची माहिती बघू. मित्रांनो, SIRचा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ही प्रक्रिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारताच्या निवडणूक आयोगामार्फत केली जाते. पण याचा उद्देश काय? याचा उद्देश आहे भारतातील जी काही निवडणूक यादी आहे ती अद्ययावत करणे, अपडेट करणे. म्हणजे चुकीची नावं काढणे, मृत व्यक्तींची नावं काढून टाकणे, नवीन कोणी सदस्य असतील तर त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे आणि असलेल्या मतदारांची माहिती पडताळणे. यासाठी प्रत्येक मतदाराकडून एक एन्युमरेशन फॉर्म भरून घेतला जात आहे. हा फॉर्म तुम्ही स्वतः सुद्धा भरू शकता किंवा बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच BLO तुमच्या घरी येऊन तो फॉर्म तुमच्याकडून भरून घेतील. म्हणजेच SIR फॉर्म हा मतदार यादीशी रिलेटेड आहे, त्याच्याशी संबंधित आहे. सेन्सस किंवा जनगणनेशी त्याचा कुठलाही संबंध नाही. मग आता सेल्फ एन्युमरेशन म्हणजे काय? लक्षात ठेवा, शब्दांमध्ये गफलत करू नका. मी या अगोदर SIR सांगितलं, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आता सांगत आहे सेल्फ एन्युमरेशन. मित्रांनो, सेल्फ एन्युमरेशन ही प्रक्रिया इलेक्शन कमिशन करत नाही. ही प्रक्रिया रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशन ऑफ इंडिया म्हणजे जनगणना विभाग करतो. यामध्ये नागरिकांच्या स्वतःच्या घराची, कुटुंबातील सदस्यांची, त्यांचं शिक्षण, त्यांचा व्यवसाय, घराची माहिती अशी अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती घेतली जाते. मित्रांनो, जर तुम्ही या अगोदरचा आपला सेल्फ एन्युमरेशन फॉर्म स्वतः कसा ऑनलाईन भरायचा याचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये स्टेप बाय स्टेप तो फॉर्म कसा ऑनलाईन भरायचा, कसा आपल्याला सेल्फ एन्युमरेशन केल्यानंतर ACID मिळतो याची संपूर्ण माहिती दिलेली होती. परंतु महाराष्ट्रासाठी जी काही डेट देण्यात आली होती ती डेट आता संपलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता तो ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही. ACID सेल्फ एन्युमरेशन ID तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर दिला जातो. हा ID भविष्यात तुमचा सेन्सस फॉर्म पुन्हा उघडण्यासाठी, त्यामध्ये काही चेंजेस करण्यासाठी उपयोगी पडतो. आता सर्वात मोठा प्रश्न, SIR फॉर्म भरला तर सेल्फ एन्युमरेशन म्हणजेच ACID मिळतो का? तर उत्तर आहे नाही. कारण या दोन्हीही प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. SIR हा मतदार यादीसाठी आहे तर ACID हा जनगणनेशी संबंधित आहे. म्हणूनच SIR फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ACID मिळत नाही. आता प्रश्न असा येतो की सेल्फ एन्युमरेशन करायचं असेल तर काय करावं लागेल? नेमकी सुरुवात कुठून करायची? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2002च्या जनगणनेच्या यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे, तुमच्या कुटुंबातील कुठल्या तरी एका व्यक्तीचं नाव असलं पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2002ची सेन्सस लिस्ट का किंवा 2002 ते 2004 मधील मतदार यादीचा संदर्भ का मागितला जात आहे? कारण 2002 ते 2004 या दरम्यान देशभरात शेवटची स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करण्यात आली होती, म्हणजे SIR करण्यात आला होता. म्हणूनच या जुन्या यादीमध्ये तुमचं नाव, तुमच्या रिलेटिव्हचं नाव किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या नातेवाईकाचं नाव जर सापडलं तर सध्याच्या पडताळणी दरम्यान तुमची नोंद त्या जुन्या मतदार यादीशी जोडणं, लिंक करणं किंवा मॅच करणं निवडणूक आयोगासाठी सोपं जात आहे. अजून सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर समजा की तुमचं नाव हे 2002च्या मतदार यादीमध्ये आहे, तर निवडणूक आयोगाला हे समजण्यास मदत होते की तुमची मतदार म्हणून जुनी नोंद आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि जर तुमचं नाव नसेल तर तुमचे आई वडील किंवा रिलेटिव्ह यांच्या नावाशी ते लिंक करण्याचा प्रयत्न केला जातो.
परंतु हे म्हणणं चुकीचं ठरेल की 2002च्या यादीमध्ये जर मतदाराचं नावच नाहीये तर त्याचा मतदानाचा अधिकार रद्द होईल. अधिकृत प्रक्रियेनुसार 2002 ते 2004 या दरम्यानच्या मतदार यादीमध्ये किंवा SIR रिपोर्टमध्ये मतदाराचे नाव जुळले नाही तर त्यांना एक नोटीस पाठवली जाईल आणि त्या नोटीसद्वारे योग्य ती डॉक्युमेंट त्यांच्याकडून मागवली जातील आणि त्याद्वारे मतदाराची नोंद घेतली जाईल. म्हणजेच ही 2002ची जुनी यादी हा फक्त संदर्भ आहे, फक्त रेफरन्स आहे, तो शेवटचा नियम नाही. जर तुम्हाला आता सेल्फ एन्युमरेशन, SEID आणि SIR यामधला जर फरक समजला असेल तर मी इथून पुढे दाखवणार आहे की तुम्हाला ऑनलाईन जाऊन कशा प्रकारे 2002च्या सेन्सस लिस्टमध्ये तुमचं नाव शोधता येतं. त्याचप्रकारे तुमच्या गावाची किंवा शहराची संपूर्ण लिस्ट आपल्याला डाउनलोड करता येते. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं की SIR म्हणजे काय, सेल्फ एन्युमरेशन म्हणजे काय, SEID कधी मिळतो. तर मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओमुळे तुमचा SIR आणि सेल्फ एन्युमरेशन यामधला गोंधळ कमी झाला असेल किंवा कन्फ्युजन कमी झाला असेल. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला माहिती आहे का SIRचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भरता येतो. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा SIR. जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर मी तो व्हिडिओ तुमच्यासमोर पब्लिश करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.